श्रीपाद कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळातर्फे भव्य गणेश जयंती सोहळ्याचे आयोजन घारपुरे घाट अशोक स्तंभ येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक महादेव गणपती मंदिरात गणेश जयंती उत्सव 1 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने महाअभिषेक, महागणेश याग, महायज्ञ, महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मंदिर परिसर भक्तिसरात भारावून गेला होता। या सोहळ्याचे आयोजन श्रीपाद कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ यांनी केले होते। गणेश भक्त, ग्रामस्थ आणि भाविकांनी या उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेतले। गणपती बाप्पा मोरया जय जय घोषात संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले। या उत्सवाबाबत अधिक माहिती देताना मंडळाचे पदाधिकारी यांनी सांगितले की दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश जयंती सोहळ्याचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले। भाविकांच्या सेवा आणि श्रद्धेने हा उत्सव अधिक भव्य आणि भक्ती रसपूर्ण झालाय। मी माझ्या वयाच्या 12 वय असताना गणपती स्थापना इथं झाली होती। त्यावेळेस 93 मध्ये त्यावेळेस झाडीत असलेला गणपती होता। आज भव्य दिव्य एकदम मंदिर स्वरूपात इथं आलेला आहे। तर आमची जागा सुद्धा नगरपालिकेच्या पालिकेत जागेत आहे, त्यामुळे आम्ही दरवर्षी हा सण साजरा करतो। जे जुने गेलेले, जे आमचे मित्र सोडून गेलेले, ते सुद्धा दरवर्षी त्यांची भेट होती आणि ती भेटच आमच्यासाठी खूप मोलाची आहे। आणि हा गणपती बाप्पा आम्हाला सगळ्यांना एकत्र आणतो आणि असं श्रीपाद मित्रमंडळ पुढे कार्य करत राहील आणि सर्वांचा साथ देत राहील। आमचे मंडळ श्रीपाद कला क्रीडा व सांस्कृतिक क्रीडा मंडळ याची स्थापना 1993 रोजी झाली। या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद पप्पू भाऊ चांगले हे होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे या मंडळाचं कार्यक्रम त्यांचे छोटे बंधू गणेश चांगले हे पारंपरिक प्रमाणे सांभाळत आले आहे। आतापर्यंत श्रीपाद कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळाने दरवर्षी गणेश जन्मोत्सव हा अतिशय उत्साहात साजरा केला जातो। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि मंडळाचे जे कार्यकर्ते कुठला दुजाभाव न ठेवता हा अतिशय उत्साहाने सर्व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला जातो। त्याप्रमाणे दरवर्षी मंडळाच्या या महाप्रसादाचा लाभ आज संपूर्ण नाशिकच नाही म्हणतापेक्षा नाशिकच्या बाहेरूनही लोक महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात। आज आमच्याकडे जळगाववरनं पण आलेले आहेत, परत नंदुरबारवरनं पण आलेले आहेत। असे बाहेरची लोक सुद्धा भाविक आमच्या मंदिराला दर्शन घेण्यासाठी येत असतात। त्याचप्रमाणे मुंबईवरनं सुद्धा आलेले आहेत। म्हणजे आमच्या ह्या ज्या मंडळाचा आहे, आमचा हा जो गणेश आहे, आम्ही याला नवसाचा गणेश म्हणतो। नवसाचा गणेश म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही जो काही तुमच्या मनातली इच्छा असेल, तुमची जे काही पारंपरिक प्रमाणे तुम्ही त्याच्यापाशी करतात, बोलतात की बाबा माझी ही इच्छा पूर्ण कर, पण तो काही कालांतराने ती तुमची इच्छा पूर्ण केली जाते। म्हणून हा आमच्या नवसाला पावणार आहे। आमच्या कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या शिरावर याचा इतका मोठा आशीर्वाद आहे की आज सगळे कार्यकर्ते व्यवस्थित त्यांच्या मार्गाला लागले, त्यांचा व्यवसाय सांभाळतात, व्यवसाय सांभाळून या मंडळासाठी त्यांचा वेळ देतात। हा वेळ इतका मौल्यवान आहे की आम्हाला कुठेही म्हणजे कोणाकडेही देणगी वगैरे मागण्यासाठी जावं लागत नाही। का दानशूर व्यक्ती जे आहेत त्या स्वतःहून येतात। आम्ही पैशाच्या स्वरूपात कुठलीही दान घेत नाही। ती जी देणगीदार आहेत त्याच्या स्वइच्छेने जे त्यांनी 11 रुपये दिले, 1 रुपया जरी दिला तरी तो आम्ही आदराने स्वीकारतो। त्यामुळे हा जो गणेश उत्सव चालतो हा विधिवत जो सकाळपासून चालतो तो संध्याकाळी पूर्ण होईपर्यंत मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र झटत असतात। ते झटल्यानंतर पूर्ण इथे सगळे भाविक गेल्यानंतर इथे जे काही महाप्रसादाचं उरलेल्या पत्रवाळ्या वगैरे जे असतात ते सगळं उचलून सगळं त्यांचं मार्गस्थ केलं जातं। आणि जे काही असतं, आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम करतो, म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम करतो, त्याच्यासाठी जी भांडी वगैरे असतात, म्हणजे जे काही वस्तू लागतात त्या विधिवत आम्ही त्या मार्गप्रमाण कार्यकर्त्यांच्याच माध्यमातून करतो। यातून आम्हाला कुठलीही व्यक्ती असे पैसे देऊन आणावं लागत नाही। जे काय आहे फक्त स्वयंपाकी आम्हाला जो काय आहे तो बाहेरून मागावा लागतो। बाकी सगळे मंडळाचे कार्यकर्तेच सांभाळून घेतात। अशी या मंडळाची परंपरा आहे आणि पुढे या मंडळाची परंपरा हे आमचे गणेश भाऊ चांगले यांच्या मार्गदर्शनाखाली ही नेहमी चालू असणार आहे। तसेच मंडळाचे कार्यकर्ते आता या वर्षीचे अध्यक्ष सागर, हेमंत दळवी, हे जे कार्यकर्ते मयूर, हसमुख, संतोष, शशिकांत दैवाते, म्हणजे हे जे कार्यकर्ते आहे अहोरात्र झटत असतात आणि त्यांच्या श्रमातून हा इतक्या खेळीमेळीचा वातावरणाचा जो उत्साह महाप्रसाद झालेला आहे हा तुम्ही बघत आलेला आहे। हा इतक्या खेळीमेळ्याच्या वातावरणात होतो आणि आज आम्ही हे जे आहोत सगळे, हे आमचा जो नवसाचा गणेश आहे याच्यामुळे
ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.